नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये. आता मात्र सीमा चक्कर येऊन पडणार टोचलं की सर्वजण तिला धरतात आणि आतमध्ये घेऊन येतात. तेव्हा आता डॉक्टर सीमाला चेक करत असतात. अक्षय बाकी सर्वजण आता तेथेच असतात. रमा आणि अक्षय सीमाच्या जवळच बसलेले असतात. अक्षय आता आईला विचारतो की आई, अगं तुला काय होतंय नक्की काय झाले. तेव्हा आता सीमा अक्षयचा हात धरते. तिला त्रास होतच असतो. सीमा म्हणते की नाही रे, मला काही नाही झाले. त्यावर आता पार्वती आजी आणि मयुरी तेथेच उभे असतात. तर आता पार्वती आजी अक्षयला म्हणते की अक्षय, अरे नको इतकी काळजी करू, अरे डॉक्टर सांगतील ना. तेव्हा आता डॉक्टर चेक करत असतात. तर आजी म्हणते की अक्षय तू शांत हो, इतका हायपर होऊ नकोस. तेव्हा आता डॉक्टरांनी चेक केल्यानंतर आता मात्र लगेच डॉक्टर म्हणतात की यांचा बीपी खूप हाय झालेला आहे आणि यापेक्षा जर आणखीन वर गेला तर यांना ऍडमिट करावं लागेल. त्यामुळे आता यांना कुठल्याही प्रकारचा असा ट्रेस देऊ नका. असं म्हटल्यानंतर आता सर्वांना सीमाची काळजी लागते. अक्षय तर आता टेन्शनमध्येच येतो आणि तो आईला समजावतो की आई तू इतकं टेन्शन घेऊ नको. त्यानंतर मात्र आता इकडे रमाकांत काका आणि आनंद हे अभिला समजावत असतात की अरे अभि शांत हो, तू आता इतकं टेन्शन घेऊ नकोस, इतकं हायपर होऊ नकोस. अरे तू टेन्शन घेतो आणि मला सुद्धा या वयामध्ये कशाला इतकं टेन्शन देतो. तेव्हा आता आनंद काकांना शांत राहायला सांगतो. तर आता अभि म्हणतो की खरंच या घरामध्ये किती माणसं आहे, या घरामध्ये काही खरं बोलायचं नाही आणि तुम्ही सुद्धा म्हणतात की गप्प बसा आणि काही म्हटलं तरी खरंच या घरामध्ये गप्प बसा. पण कधीपर्यंत, कुठपर्यंत गप्प बसायचं. ऑफिस मध्ये गेल्यानंतर सुद्धा तेच, घरी आल्यानंतर सुद्धा तेच. मग किती दिवस अशी ही लपाछोपी चालणार आहे का? अक्षयला अगदी रमाबद्दल जे काही आहे तर ते खरं जाऊन सांगायचं नाही का? नेमकं का असं असेल? अक्षयलाही सांगायचं का ती रमा नाही तर ती माही आहे म्हणून? ती माही आहे की ती सिगरेट ओढते, दारू पिते आणि जो काही नील तुझा मित्र आहे ना त्याची ती एक्स गर्लफ्रेंड सुद्धा आहे आणि त्याची जी काही तो मित्र आहे ना साई, तर त्याची सुद्धा ती गर्लफ्रेंड आहे. म्हणजे माहिती हे नाही की ते एकमेकांबरोबर लिंबू सरबत शेअर करतात, पितात, एकमेकांबरोबर सगळं काही बोलतात. म्हणजे हे सगळं काही अक्षयला कळायलाच हवं आणि आता मी सगळं काही अक्षयला जाऊन सांगतो. अक्षयला हे सर्व कळायलाच हवे. तेव्हा आता अभि पूर्णपणे म्हणतो की अक्षयला सांगणार तोच. काकांना खूप राग येतो. काका आता लगेच उठतात, रागाने अभिची गचंडी धरतात आणि म्हणतात की अभि शांत हो, बास कर आता. यापुढे जर तू एखादा शब्द जरी काढला तरी सुद्धा मी तुझं मुस्काड फोडेल. तेव्हा आता काका सुद्धा खूपच रागावलेले असतात. तर आनंद काकांना धरतो, काकांना शांत करतो. काका हे बघ तू शांत हो, तू इथे खाली बस म्हणून तो खुर्चीवर काकांना अगदी शांतपणे बसायला सांगतो. अभि आणि काका या दोघांमध्ये खूपच आता झोपलेली असते. तेव्हा आता आनंद काकाला म्हणतो की अरे तू स्वतःला काय इतका त्रास करून घेतो, त्यांना त्याचं काही पडलेले नाही, मग तू स्वतः काय इतका त्रास करून घेतो, तू शांत हो बरं. तेव्हा आता आनंद अभिजवळ येतो आणि अभिला समजावतो की अभि तू काकांना काय इतका त्रास देतो बरं, नक्की तुझा प्रॉब्लेम काय आहे बरं. ती मुलगी तिचा सगळं काही आयुष्यातील पास्ट विसरून आपल्या घरात राहण्याचा जर निर्णय घेत असेल, डेडिकेशनला तो हे उत्तर देणार आहे कारण ती दारू पिते आणि तू नाही का दारू पित. अभिषेक तू सुद्धा दारू तर पितोच आणि हे बघ लक्षात ठेव की माणूस व्यसनाने वाईट होत नसतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की आता माही कम्प्लिटली बदललेली आहे, हे विसरू नकोस तू. तेव्हा आता अभि म्हणतो की अरे मग त्यात प्रॉब्लेम काय आहे, बदलली आहे ना ती, मग सांगायला काय प्रॉब्लेम आहे. हे सगळं ती तिचं सगळं काही जुनं विसरली, मग प्रॉब्लेम काय आहे. तेव्हा आता अभि जे बोलतो तर काका त्याच्याकडे बघत असतात. अभि काही बोलायचं थांबत नसतो. अभि म्हणतो की अरे मला तर खरं बोलण्याचं सगळं काही सगळेजण लेक्चर देत असतात आणि आता काकांकडे बघत अगदी रागाने म्हणतो की मी खरं बोलायला गेलो तर माझ्यावर हात उचलतात. खोटेपणावर नात्यावर आणि जे काही खरेपणावरून खोटेपणावरून सगळेजण मला लेक्चर देत असतात. सतत सगळेजण मला बोलत असतात, माझ्यावर आरोप करत असतात. आता ही माही या घरात राहते, मग त्यांचं हे नातं खरं आहे का? ती व्यक्ती आपल्यासाठी खरी आहे का? आपल्या आयुष्यातील ती व्यक्ती आहे का? मग तिच्यासाठी आपण काय इतकं खोटं बोलायचं का? आपण खरं वागायचं नाही. आता मी शांत बसणार नाही. मी जे काही खरं आहे तर ते अक्षयला सगळं काही जाऊन सांगतोच. आता मी गप्प नाही बसणार. तेव्हा आता अभि रागाच्या भरात जायला निघतो आणि परत काकांकडे बघत असतो. तर आनंद त्याला म्हणतो की अभ्या
तेव्हा आता लगेच अभि म्हणतो की काकाकडे बोट दाखवत की घाबरलात ना, शेवटी तुम्ही घाबरलात ना, आणि जर तुम्हाला खरं बोलण्याची भीती वाटत असेल पण निदान मला तरी बोलू नका खरं बोलण्यावरून. आणि आता अभिला खूप प्रचंड राग येतो. त्याला आता घरात जे काही होते ते काही सहन होत नाही. अक्षयला केव्हा मी जाऊन सांगेल अशी आता अभिची अवस्था झालेली असते आणि रागात तो आता बाहेर निघून जातो. तेव्हा आता काकांना खूप टेन्शन येते. काका आता डोक्याला हात लावत म्हणतात की माझीच चुकलं, जर आईचं प्रेम मिळालं असतं तर असं झालं नसतं आणि माझ्याच मागच्या जन्माचे काहीतरी हे भोग आहेत म्हणून काका स्वतःला दोषी मानत असतात. आनंद काक्याला समजावतो की काका हे बघ, अरे असं कसं बोलून चालेल आणि आपणच असं गळून पडलो तर कसं चालेल बरं, अरे अशाने काय होईल, अख्खं घर आपलं तुटेल आणि अभि हे असं कसं बोलू शकतो. याने जर अक्षयला सांगितले की तो जिच्या बरोबर संसार करतोय म्हणजे माही सोबत आणि रमा नसून ती माही आहे आणि या सगळ्या प्लॅन मध्ये आपण सामील आहोत, विचार केला की हे जर अक्षयला माहिती झाले तर अक्षय कम्प्लिटली तुटेल. अरे काका एकदा विचार कर. आणि काका असं सुद्धा होऊ शकतो की अक्षय हे घर सोडून जाऊ शकतो. तेव्हा आता आनंदचं हे बोलणं ऐकून काकांना सुद्धा खूप टेन्शन येते. आता दोघे एकमेकांकडे बघत असतात. त्यानंतर आता आजी मयुरीला घेऊन इकडे रूम मध्ये येते आणि मयुरीला म्हणते की तुला आता या घरातील काही गोष्टी शिकून घ्याव्या लागतील. आपल्या घरामध्ये नेमकं काय चाललं हे सगळं काही समजून घ्यावं लागेल. त्यावर आता मयुरी विचारते की म्हणजे कसल्या गोष्टी. तेव्हा आता आजी म्हणते की हे बघ, जगात दोन प्रकारच्या बायका असतात. काही बायका अतिशय हुशार असतात, काही अतिशय माठ्या असतात. हुशार काय किंवा मठ्ठ बायका काय, या दोन्ही बायकांचे संसार अगदी व्यवस्थित होत असतात आणि अगदी व्यवस्थित होत असतात, परंतु ज्यांना इकडच्या आणि न तिकडच्या काही फायदा होत नसतो. आणि सीमाचंच बघ, सीमाचा विचार कर, बघ ना तिचा कसा फायदा होतो. त्यावर आता मयुरी विचारते की म्हणजे आजी अगं नेमकं तुला काय म्हणायचं, कसा फायदा बरं. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की हे बघ, सीमा इतकी भाबडी आहे, इतकी मठ्ठ आहे, असे काही संकट आले तर आपण तिला पुढे करायचं आणि सीमाला आपण या सगळ्यात पुढे ढकलायचं. कारण जर अक्षय असं म्हटला की आपण हे घर सोडून जाणार तर मग आपण लगेच सीमाला पुढे करायचं. मग बघ ना तेव्हा त्याचे रिॲक्शन काय होईल. आणि हे बघ, जेव्हा अक्षयला आपण कितीही समजावलं, कितीही पटवलं, कितीही लॉजिकली त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की नको, अरे नको हे घर सोडून जाऊस, तेव्हा तो आपलं ऐकणार नाही. त्याला आपण जे काही सांगतो ते नाही पटणार. अगं बघ ना, एकदा विचार कर, आईला चक्कर आली, लगेच त्याचं मन पालटलं. म्हणून तुला मयुरी सांगते की अगं असे सीमासारखी माणसं घरामध्ये गरजेचे असतात, थोडी मठ्ठ आणि थोडी इमोशनल. त्यावर आता मयुरी हे ऐकून आजीला म्हणते की आजी तुझे काही म्हणते ना ते मला पटते, म्हणजे घरात बायकांना सगळ्या काही गोष्टी कळायला हव्यात, हे बरोबर ना. तेव्हा आता पार्वती आजी खुशून यस असं म्हणते. आजी म्हणते की हो, हे एक प्रकारचं पॉलिटिक्स आहे, समजून घ्यायला हवं. आणि मयुरी हे बघ, तुझी सुद्धा काय माहिती आहे का तुझ्या बाबतीत, ना तू तुझ्या आजीसारखी स्मार्ट झालीस आणि ना तुझ्या आईसारखी तू मठ्ठ झालीस, त्यामुळे तुझंही असं आहे, काही खरं नाही. तेव्हा आता मयुरीला राग येतो. आजी तिला म्हणत असते की अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, तू सगळं काही शिकून घे की काय शिकायचं आहे ते. तेव्हा आता मयुरी विचार करते. त्यानंतर अक्षय आता बाहेर असतो तर रमा त्याच्यासाठी कॉफी तेथे घेऊन येते. अक्षय तिला थँक्यू बोल. तेव्हा आता रमा म्हणते की आता आई बऱ्या आहेत, परंतु बऱ्याच वेळ त्यांना झोप लागत नव्हती. तेव्हा आता अक्षय घड्याळामध्ये बघतो आणि रमाला म्हणतो की तिची आता खाण्याची वेळ झालेली आहे, तिला आता काहीतरी असं भरवावं लाग, तिला काहीतरी खायला दे आणि औषध घेण्याची सुद्धा तिला आठवण करून दे. आणि हे बघ ना, या सगळ्या गोंधळात तुझ्या येते मनोखे आणि जे काही बदाम आहे ते भिजवायचं मी विसरूनच गेलो, आणि मल्टीव्हिटॅमिनच्या जे काही गोळ्या आहेत तर त्या सुद्धा तुला घ्यायच्या आहेत, त्या तू विसरू नको. त्यावर आता रमा म्हणते की अहो ठीक आहे, मी घेईन सगळं काही व्यवस्थित, तुम्ही माझ्याकडे आता लक्ष देऊ नका, आपण जरा जास्त लक्ष आईंकडे देऊयात. मी आईंना उठवते, त्यांना नाश्ता देते. तर अक्षय म्हणतो की हो दे दे, मी पोहे केलेलेच आहेत, मग ते पोहे तिला खायला दे. तर रमा म्हणते की अहो तुम्ही का केले, मी केले असते ना. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं इट्स ओके, अगं अख्खी रात्र सुद्धा तू झोपलेली नव्हती, तुला सुद्धा आरामाची गरज आहे, त्यामुळे तू तिला पोहे दे आणि तू सुद्धा आराम कर. तेव्हा आता रमा खुश होते आणि आज जाते. परंतु आता अभि मागून येतो आणि अक्षयला विचारतो की अक्षय तू काय विचार करतोस रे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय नक्की तुला काय म्हणायचं. तर अभि म्हणतो की अरे तू स्वतःबद्दल नक्की काय विचार करतोस आणि या घराबद्दल सुद्धा, म्हणजे एक काय ते आता सांग, दोन दगडावर पाय ठेवू नको. त्यावर आता अभिचं हे बोलणं ऐकून अक्षय विचारतो की म्हणजे अभि तुला काय म्हणायचं. तेव्हा आता लगेच अभि म्हणतो की अरे म्हणजे तू म्हणतोस ना तुला या घराबद्दल, या घरातील माणसाबद्दल काळजी आहे म्हणून, आणि तू मात्र असं दाखवतो की इतर कधी कुणाला त्याची काही पडलेली नसते, फक्त घरातील जी काही काळजी आहे ती फक्त तुलाच असते.
घरातील आदर्श मुलगा म्हणजे तू, सगळ्यांची इमोशन जपतो, सगळ्यांची काळजी घेतो, खरा फॅमिली मॅन आहेस का खरंच हे सगळं? तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ अभ्या, तुला जे बोलायचं असेल ते जरा स्पष्टच बोल. तेव्हा आता अभि म्हणतो की हे बघ, आता घरामध्ये जे काही त्रास आणि दुःख आहे ते सगळं काही तुझ्यामुळे होतंय हे तुला नाही का वाटत? त्रास मात्र या घरात सगळ्यांना आहे, परंतु त्यातून पळवाट तू शोधतोय. अरे घर सोडून जाण्याचा निर्णय तू घेतला म्हणून त्याचा त्रास मोठ्या आईला झाला, त्याचा तिला धक्का बसला हे तुला नाही का कळत? अरे तुझ्यामुळे तुझ्या आईचं बीपी शूट झालं असं तुला नाही का वाटत? निदान आजीच्या वयाचा तरी तू एकदा विचार करायला हवं. आणि अक्षय खरं तर असं सांगायचं की तू सुद्धा एक सेल्फिश माणूस आहे, फक्त सेल्फिश माणसाचा तू मुखवटा घातलेला आहे. त्यानंतर आता रमा इकडे रूम मध्ये येते आणि रमा रूम मध्ये आल्यानंतर मात्र आता ती सीमाला म्हणत असते की आई हे बघा, हे कुठेही घर सोडून नाही जाणार, तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका, स्वतःची काळजी घ्या. तेव्हा आता सीमा म्हणते की अगं तू मला नको इतकी खोटी आशा दाखवूस, माही तुला सुद्धा माहिती नाही. आणि हे बघ, जेव्हा रमा जर या घरात असती तर तिने कधीही घर तुटून दिलं नसतं, माझ्या रमाने सगळं काही अगदी सावरून घेतलं असतं. आणि हे बघ माई, तुझ्याबरोबर खरंच हे अवघड आहे की अक्षय बरोबर असं एकटं जाऊन राहणं, तुला सुद्धा ते सोपं जाणार नाही हे तुला माहिती आहे ना. परंतु अक्षयचा जो काही निर्णय झाला तर त्यात मी मत परिवर्तन करू शकत नाही. एकदा तोने जो काही निर्णय घेतला, शेवटी त्याने तो निर्णय घेतला, त्यानंतर तो कुणाचंच काही ऐकून घेत नसतो. त्यावर आता इकडे अक्षय अभिला म्हणत असतो की नाही रे, अरे मी कोणताही मुखवटा वगैरे घातलेला नाही, मी जे काही करतो ते अगदी योग्य करतोय. आणि काय रे अभ्या, तुला माझ्याबद्दल इतका प्रॉब्लेम का आहे? एकदा बोल ना स्पष्ट, तू मनात जे काही असेल ना ते एकदा बोल माझ्या बरोबर. आणि काय रे अभ्या, तू मला दोषी मानतो, परंतु जेव्हा तू अगदी वेड्यासारखा वागतो, तुझ्या मनाला येईन ते निर्णय तू घेतोस, दारू प्यायला सुरुवात करतोस, कधी ऑफिसमध्ये कामावर येतो कधी येत नाही, हवं ते तुझ्या मनाला येईन ते तू करतो. आणि अचानक तू रेवाशी लग्न करून घरात येतो, तेव्हा मात्र आम्ही तुझ्याशी कसं वागायचं होतं आणि जे काही तू करतोस ते हाताळेपणा नाही का? अरे तुला व्हायचं का फॅमिली मॅन, अगदी परफेक्ट मॅन? अरे तुला जर घराच्या जबाबदाऱ्या सांभाळायच्या असेल तर तू घे ना, मी आहे त्यास अगदी सहमत. अरे अभय प्लीज, तू सगळ्या घराच्या जबाबदाऱ्या घेऊ शकतो. आणि बघ, या घरामध्ये जे काही माझ्या नावावर आहे ते सगळं काही मी अगदी हसत तुझ्या नावावर करायला तयार आहे. तेव्हा आता अभि म्हणतो की अरे हे जे काही तू बोलतोस ना आणि हे सगळं काही करतोस ना बोलून, तर ते पुन्हा एकदा तू असं दाखवतो की तुला माझी किती काळजी आहे. तर अक्षय म्हणतो की नाही, अरे मी बोलून दाखवतो, परंतु मी ते सर्व करायला सुद्धा तयार आहे, परंतु तू तयार आहेस का जबाबदाऱ्या घेण्यासाठी? अरे घे ना जबाबदाऱ्या, आणि आनंदाने मी हे घर सोडायला तयार आहे. मी माझ्या बायकोला आणि आईला येथून घेऊन जाणार आहे, कारण हे बघ, मी माझ्या बायकोला किंवा आईला इथे सोडून जर मी घर सोडलं तर माझ्या आईला त्याचा त्रास होईल. त्यानंतर आता इकडे माही ही आपल्या रूम मध्ये असते आणि देविका तेथे. माही मोबाईल मधून काहीतरी बघून विचार करत असते आणि तेवढ्यात देविका तेथे आल्यानंतर देविका आता माहीला म्हणते की हे बघ, मी सुद्धा घरातून बाहेर जाते आणि नील सुद्धा घरामध्ये नसेल. तेव्हा आता माही म्हणते की ग्रेट. तर देविका म्हणते की माझ्या चांगलंच लक्षात आहे की तुम्हाला प्रॉमिस केलेला हे घर तू सोडून जाणार आहे. तेव्हा आता माही म्हणते की यस, डोंट वरी देविका, तू येईपर्यंत मी जाईल आणि तुला जे प्रॉमिस दिलं ना ते मी पूर्ण करेल. तेव्हा आता लगेच देविका बाहेर गेल्या नंतर माही लगेच आता इरावतीला फोन करते आणि माही लगेच आता इरावतीला म्हणते की तू माझ्या घरी मला आत्ताच्या आत्ता भेटायला येऊ शकते. तर इरावती म्हणते की बरं ओके ठीक आहे. आणि आता इरावती माहीला भेटायला तयार होते. त्यानंतर अक्षय आता सीमाकडे रूम मध्ये येतो आणि तो सीमाला म्हणतो की आई खरंच आपण तिघांनी आता हे घर सोडायचं, आपण या घरामध्ये नाही राहायचं. तेव्हा आता अक्षयचा हा निर्णय ऐकल्यानंतर सीमा म्हणते की हे बघ, याला घर तोडणं म्हणतात. तेव्हा आता अक्षय आईला समजावतो. तो म्हणतो की आज जर आपण या घरापासून लांब राहिलो तर मात्र ही घर नाती आहे तर ते घर टिकेल, आणि जर असंच आपण या घरामध्ये राहिलो, रोज एकमेकांच्या समोर आलो तर घरामध्ये फक्त भांडणं होत राहणार. त्यापेक्षा आपणच थोडेसे लांब राहूया आणि तरच मात्र आपला एकमेकांबद्दलचा जो काही आदर आहे तर तो आदर टिकेल, एकमेकांबद्दल प्रेम हे टिकून राहील. आणि कधी कधी आपल्याला घर टिकवायचं असेल आणि घरातील नाती टिकवायचे असेल तर अंतर हे खूप महत्वाचं असतं. आणि बघ ना अगं आदर, किती आम्ही एकमेकांमध्ये गुंतलोय, अगदी सगळ्यांचा गुंता झाला. तेव्हा आता रमा अक्षयला म्हणते की तुम्ही या सगळ्याचा विचार करून बोलतात का? असं कसं आपण घर सोडून जाऊ शकतो? लोक काय म्हणतील याचा विचार करायला हवा. लोक आपल्याला काय म्हणतील की मुकदमांचं कुटुंब तुटलं? तेव्हा आता अक्षय म्हणतो की कोण, कुठले, आणि लोकांचा विचार करते. जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा लगेच ते लोक मला वाचवायला आले होते का? आणि जेव्हा त्या रेवाने माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा लोक आले होते का वाचवायला? त्यानंतर आता इकडे देविका ही बॅग वगैरे घेऊन निघून गेलेली असते
असते आणि तेवढ्यात तेथे इरावती येते। इरावती जेव्हा आता त्या घरात पाय ठेवते तेव्हा मात्र आता देविका जायलाच निघलेली असते आणि देविका तेथून आता जायला निघते तोच इरावती आत येते। आता देविकाची बॅग ही पुढे गेलेली असते आणि इरावतीला बघून आता देविका तिला एक्सक्यूज मी असं आणि कोण हवं आहे तुम्हाला असं विचार। तेव्हा इरावती लगेच तिच्या चेहऱ्याला आपला हात लावायला जाते परंतु देविका थोडीशी मागे होते। हॅलो असं म्हणते आणि तुम्ही हे सर्व काय करतात, एक्सक्यूज मी असं पुन्हा म्हणते। लगेच घोटाळ्यांना आवाज देते। तेव्हा आता इरावती म्हणते की अहो किती ओरडतात तुम्ही अगदी। तेव्हा आता इरावती आता माहीला म्हणते की तुम्ही नक्की माहीच्या मदर दिसतात। तेव्हा आता देविका खोशून हो असं म्हणते। तेव्हा आता देविका इरावतीला विचारते की तुम्ही कोण, स्टेप सासू। तेव्हा आता इरावती म्हणते की हे बघा जर मला मुलगा असता तर 14-15 वर्षाचा असता तेव्हा मी त्याला म्हटलं असतं की थांब तू थोडंसं माहीशी जर तुला लग्न करायचं असं आणि तुमच्या हार्टमध्ये असं खूप असं मुव्हिंग आहे, वाईट विचार आहेत आणि कधीही आता तुम्ही असे शांत नसतात, कायम काही ना काही विचार मनामध्ये सुरू असतात आणि त्यामुळे म्हणूनच तुम्हाला असं वाटतं असा देविकाबद्दल आता इरावती सगळं काही सांगत असते। तेव्हा आता इरावती मुद्दाम देविकाला म्हणते की तुम्ही इतक्या लहान दिसतात आणि इतक्या लहान वयात इतक्या मोठ्या मुलीची आई आणि मला माहिती आहे की नक्की तुम्हाला त्याचा त्रास होत असणार परंतु जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती तुम्हाला काही त्रास नाही देणार। तेव्हा आता जे काही आता इरावती सांगत असते तर देविकाला खूप राग येतो। देविका रागाने म्हणते की कोण आहेस तू आणि इकडे तुला काय हवं आहे। तेव्हा आता इरावती हसते आणि म्हणते की ओके मी माहीची मैत्रीण आहे। तेव्हा आता देविका विचारते की रिअली। तेव्हा आता इरावती म्हणते की हो इतकी मोठी माहीची मैत्रीण आणि हे बघ मी वय वगैरे काही मानत नसते म्हणूनच मी तिची मैत्रीण आहे असं सांग आणि इरावती विचारते की आहे का माझी माही घरात। तेव्हा आता माही खाली येत असते आणि ती इरावतीला बघून खूप खुश होते, हाय वगैरे करते। तेव्हा आता इरावती इकडे तिकडे हात फिरवते आणि भीमसेनी कापूस घेऊन ये जरा असं माहीला म्हणते। तेव्हा आता देविका थांबलेलीच असते। देविका आता ह्या दोघींकडे बघते। तेव्हा आता देविका विचारते की काय तुम्ही दोघी एकमेकींना काय ओळखतात परंतु आता माही म्हणते की हाय तुम्ही तर दोघी कुठेही चालल्या होतात ना। देविका म्हणते की हो हो निघायचंच आहे परंतु आपलं जे बोलणं झालेलं आहे ते लक्षात असून द्या। तर माही आता हसून म्हणते की यस देविका। तेव्हा आता लगेच इरावती म्हणते की बाय देविका आणि माही सुद्धा खुशून म्हणते की बाय देविका। त्यानंतर आता इकडे अक्षय सीमाला म्हणत असतो की आई तू बघतेस ना घरामध्ये काय वातावरण आहे, सगळेजण एकमेकांच्या विरोधात आहे, एकमेकांबद्दल कुणाच्याच मनात विश्वास राहिलेला नाही। आपण असं कसं वागतो आणि रोज आपण जर एकमेकांच्या जर समोर राहिलो आणि आम्ही कोणीही एकमेकांच्या समोर जर आलो तर मात्र असेच कायम भांडत राहणार। आभ्याला एकट्यालाच या घरामध्ये राहून दे, सगळी काही जबाबदारी त्याला एकट्यालाच घेऊन दे म्हणजे कदाचित तो सुधारू शकतो। आणि आजी हे बघ ना तुझ्याशी कसं वागते ते मला खरंच नाही पटत आणि जे काही आहे म्हणजे या घरामध्ये माणसाचं जे काही सुरू आहे प्रत्येक माणसाचा आपण त्रास सहन करत असतो। आपल्याला असं वाटतं की तो माणूस आता खूप बदललेला आहे आणि गेल्या काही अनेक दिवस माणूस घरी सुद्धा आलेला नाही। आपण आतापर्यंत सगळं काही सहनच करत आलो परंतु आता गेल्या काही दिवसापासून आपण बऱ्याच दिवसातून या घरात आलो तेव्हा आपल्याला असं वाटतं की तो माणूस बदललेला आहे आणि गेल्या अनेक दिवस तो माणूस घरी सुद्धा आलेला नाही म्हणून आणि आय होप म्हणजे तो माणूस जेव्हा घरी परत येईल तेव्हा तो बदललेलाच असावा। त्यामुळे मला आता यावर फक्त एक आणि एक चांगला उपाय हाच आहे की या घरापासून आपण तिघांनी लांब जायला हवं। जर आपण या घरातून लांब गेलो तरच आता आपली नाती कायम टिकेल आणि या घरात जे काही भांडण वगैरे आहे तर ते सर्व सुद्धा मिटेल। एकमेकांच्या मनामध्ये जे काही आता गैरसमज झालेले आहे तर ते मिटतील। आणि हे बघ आई आम्ही दोघे असं तुला एकटीला येथे सोडून बाहेर नाही पडणार, आम्हाला जायचं तर तुझ्या सोबतच हे घर सोडून जायचं कारण तू जर या घरामध्ये एकटी राहिली, आम्ही जर दोघे या घरातून निघून गेलो आणि जर तुझी बाजू घेणारं या घरात कोणी नस आणि ते जे काही आहे ते मला नाही चालणार। त्यावर आता सीमा अक्षयचं सगळं काही बोलणं ऐकून घेते आणि अक्षयला म्हणते की हो अक्षय मला सगळं काही कळतं की नक्की तुझं म्हणणं काय आहे ते आणि जो काही तू निर्णय घेतो त्या निर्णयाचा मी आदर सुद्धा करते परंतु अरे जर आपण असं केलं, आपण हे घराला सोडून गेलो तर पुन्हा एकदा हे घर तुटेल, त्यामुळे तू एकदा नीट विचार कर। तेव्हा आता अक्षय म्हणतो की आई तूच एकदा विचार कर की कदाचित लांब राहून हे सर्व सावरेल। तेव्हा आता लगेच रमा म्हणते की पण आता। तेव्हा अक्षय म्हणतो की प्लीज माझा निर्णय झालेला आहे, तुम्ही दोघीच ठरवा तुम्हाला काय करायचं आहे ते, तुम्ही दोघी आता हा निर्णय घेऊ शकतात। आणि तेवढ्यात मात्र आता मयुरी आणि पार्वती आजी ह्या सगळ्यांचं बोलणं ऐकत असतात। तेव्हा आता मयुरी हे ऐकल्यानंतर आता आजीला म्हणते की आजी अगं अक्षय काय म्हणतोस, यावेळेस मात्र तो आईला सुद्धा बरोबर घेऊन जायचं म्हणतो आणि आई सुद्धा किती इमोशनल आहे, ती लगेच अक्षय सोबत जाईल। त्यावर आता आजी म्हणते की मयुरी हे बघ तू याचं टेन्शन घेऊ नको, लवकरच यावर सुद्धा सोल्युशन निघेल आणि लवकरच सगळा खेळ बदलणार आहे।
रमाचं सगळं काही स्वरूप पालटणार आहे आणि बघतच राहा की पुढे काय काय होतं ते। तेव्हा आता मयुरी आणि पार्वती आजी हे बोलणं सगळ्यांचं ऐकण्याचा प्रयत्न करतात, तर अक्षय, सीमा आणि रमा एकमेकांकडे बघत असतात। तेव्हा मित्रांनो, आता अक्षयचा जो काही घर सोडून जाण्याचा निर्णय आहे तो रमाला सुद्धा मान्य नसतो आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये रमा आणि अक्षय रूममध्ये येतात। तर आता रमा अक्षयला खूप समजवण्याचा प्रयत्न करते की रक्ताची जी नाती असतात ती अशी तोडून नाही जाता येत, रक्ताची नाती सोडून आपल्याला पुढे नाही जाता येत। तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ रमा, मला कुठेही काही सोडून पुढे जायचं नाही, मला फक्त या घरातून बाहेर जायचं आहे। त्यावर आता सीमा आणि रमा किचन मध्ये असतात, तर रमाचा जो हात आहे तर त्यावर गोंधन नसतं आणि माहीच्या हातावर गोंधन असते। तर सीमा आता जेव्हा रमाचा हात पाहते आणि विचारते की माही, अगं तुझ्या हातावरचं गोंधन कुठे आहे? अगं तुझ्या हातावर टॅटू होता ना, टॅटू मग कुठे आहे तो टॅटू? तर रमा काही बोलत नसते। तेव्हा आता सीमाला खूप मोठा धक्का बसतो। आता रमा जे काही खरं सत्य आहे तर ते सीमाला सांगणार का, की ती माही नसून रमा आहे? हे बघणं आता खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे। तेव्हा मित्रांनो, पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।